अगं बाई, शर्ट भरायचं राहिलाच की. असू दे. असू दे काय असू दे, उद्याच्या गडबडीत विसरले म्हणजे. थांबा. शितले, आत्ताच म्हणलीस ना उद्याचा दिवस उजडू नये म्हणून. वय म्हणून काय लगेच तसं होणार आहे वे. आपण तसंच धरू. गप. अहो थांबा की, जरा दम धरा. 2 मिनिटातच काम आहे. शितले, तुला कळत कसं नाही ग ही 2 मिनिटं मला परत 6 महिन्यांनी मिळणार आहेत. शितले, तू तर मला कळतच नाहीस बघ. का हो? का म्हणजे आत्ता एवढी चिडलीस मी दिवसभर नव्हतो म्हणून. आता तुझ्याबरोबर आहे तर तुला शर्ट बॅगेत टाकायचं. मग तुम्हाला तिथे शर्ट नसला म्हणजे? आता या बायकांपुढे आम्ही नवऱ्याने करायचं काय? तुमचं मी सांगते की, बाकीच्या नवऱ्यांचं मला काय करायचं. बर, काय करू? तुम्ही कुठं जरी गेला ना तरी मनानं माझ्या पाशी थांबा. बर. काय ग, कसला विचार करतेस एवढा? काय नाही. अगं झोप तरी मग. चल. झोप येणं झाली. अगं निश्चित पडून राहायचं, आपोआप लागेल झोप. तुझ्या मनात काय आहे ते एकदा बोलून मोकळी हो बरं. आता बोलून काय उपयोग आहे? त्यांना थोडंच फरक पडणार आहे. आता तेच मनात धरून कसं चालेल? तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाय खरा, पण माझं मन अजून कच खातंय. अगं अजिंक्य काय तसावरत आहे आता. शीतल बी त्याच्या पाठीशी उभी आहे. त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायला पाहिजेत. आपण फक्त आशीर्वाद द्यायचे. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? न कळत्या वयातली पोर आहेत दोघं बी. त्यांची वय तरी आहेत का एवढं कळाय? मोठी कळणारी माणसं आपल्याला काहीतरी सांगतात, ते ऐकावं तर ते राहिलं बाजूलाच. बर, मला एक सांग, अजिंक्य आज पावतर कधी आपल्याशी जावयासारखं वागलाय? सांग की. नाही. अगं एवढा गुणाचा जावय मिळालाय आपल्याला. अगं आपली पैशाची नड होती, हे कळल्यावर लगेच पैशाची जमावजमाव करून पळत आलाच ना आपल्याकडे. हे बघ, त्याला आई वडील नाहीत. त्या आई बापाचं प्रेम आपल्यातच शोधतोय, आपल्यालाच आई वडील मानतोय. एवढंच नाही, त्याच्या वागण्यातून पण हे जाणवते. हे पटतंय ना तुला? वय मग पण मग आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. उषा, 2 गोष्टींमधली जास्त अवघड पण बरोबर गोष्ट माणूस निवडतो ना, तेव्हा त्याला आपण आधार दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मला नाही बाई जमत. पोरीच्या काळजीनं जीव खातो मला. आता पाठिंबा द्यायचा आणि उद्या मन करार प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, असं तुकाराम महाराजांनीच सांगितलंय ना. पण डोळं मिटलं की काय बाई मनात येतं माझ्या. अगं कशाला असले वाईट विचार मनात आणतीस? हे बघ, मनात चांगले विचार आण, सगळं चांगलं होईल. अगं आपणच आपल्या लेकरांना आशीर्वाद देण्याऐवजी, बळ देण्याऐवजी असं भ्या घातलं तर पोरं तरी कशी धैर्यानं उभे राहतील? नुसतं हा म्हणू नकस. झोप आता शांत.
उद्या अजिंक्यांना आशीर्वाद देऊन निरोप दे. हम्म. आणि हे बघ, आता इथून पुढे शीतलला आपली लय गरज आहे, म्हणून हे असलं काय बाई मनातनं काढून टाक. तिला कणखर बनवण्यासाठी आपण तसं बनलं पाहिजे. होय. चल झोपा आता. चल. अरे वा, कुणी तर लईच जबाबदार दिसतंय. तू बी लय सुंदर दिसत होतीस. खर तर ना, आपण दोघं बी एकत्र लई भारी दिसत होतो. कसला गोड फोटो आलाय हो. यो राहुल्याचा फोटो बघा की, एवढं स्टाईल करून आलेला ना. अगं, तू एक नंबरचा तयारीच आहे. खोपला काय एक नंबरच तर त्याला आपल्या लग्नाची काही घेणं नव्हतं. तू तुझ्या मैत्रिणीच्या पाठीमागे लागलेला दिवसभर, माहिती का? त्या कोमलच्या ना. हा, वाटलंच होतं मला. थांबा थांबा, जरा निवांत होऊ द्या मला. बघतीस त्याच्याकडे. ही सरी आहे ना धातनी. अहो तुम्हाला सांगते, ती लई म्हणजे लईच हुशार आहे माहिती. आणि परीक्षेला नेमकी माझ्या समोर. तिला म्हणलं दाखव तर लईच भाव खायची. तर एवढी भाव खायची की असं वाटायचं तिचा चष्माच फोडून टाकाव. मग ना एक दिवस मला कळलं तिला आमिर खान लई आवडतो. फोन मध्ये त्योच, वहीवर त्योच. मग मी एकदा काय केलं माहितीये, मी तिला त्याचं पोस्टर गिफ्ट केलं. खुश ना मग, परीक्षेचं टेन्शनच नाही मला मग.